नमस्कार. आपण आज नुकतीच येणारी चैत्र पाडवा त्याविषयी आपण थोडंसं अभ्यास करूयात. असं म्हटलेलंच आहे की अजिंक्य जिंकुनी आले कौसल्यानंदन, धन्य आज दीन हा सोनियाचा. गुढीपाडवा हा भारतीय सण चैत्र शुद्ध प्रतिपदा महाराष्ट्रात हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि आपणही सर्वजण हा सण साजरा करणार आहोत. पण त्याविषयी थोडीशी आपण माहिती पण जाणून घेणं आवश्यक आहे. ज्या वेळेला हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्तही समजला जातो. आपल्या सगळ्यांच्या दारी गुढी उभारली जाते. ते एक विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या दिवसापासून रामोत्सव पण कार्यक्रमांना सुरुवात होते. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्माण केलेले आहे. दुसरी गोष्ट, श्रीरामांनी अयोध्येला परत आले तोच हा दिवस आहे. रावणावरती आणि राक्षसांवरती विजय मिळवून ते अयोध्येला परत आले तोच गुढीपाडव्याचा दिवस. आनंद उत्सव म्हणून सर्व लोक गुढ्या उभारतात आणि आनंद उत्सव साजरा करतात. तो आजचा अतिशय सोनियाचा दिवस आहे. नंतर असंही म्हटलं जातं की शालिवान नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे पुतळे तयार केले आणि त्यांना पाणी शिंपडून त्यांच्यात चैतन्य निर्माण केलं. म्हणून ते सुचवतं आपल्याला की ईश्वरयुक्त असलेले आपले जे सुप्त गुण आहेत ते जे चैतन्य आहे त्या सुप्त शक्तीला जागृती करण्याचा दिवस. म्हणून अर्जुनाचं उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिले आपल्याला की अर्जुनाने युद्धासाठी तो परागमुख झालेला असताना त्याला गरज होती ती श्रीकृष्णांच्या विचारांची, श्रीकृष्णांनी भरलेल्या चैतन्याची. आणि म्हणून ते काम पण त्या चैतन्य सुद्धा सुप्त असलेले गुण जागृत करण्याचं काम सुद्धा ह्याच दिवशी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून याला खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला शक्ती रूपाची पूजा केली जाते. आपल्याला हे माहिती नसेल की पार्वतीचे लग्न याच दिवशी झाले, पण आणि त्या वेळेला नंतर ती माहेरवाशीण आली. ती अक्षय तृतीयेपर्यंत माहेरी राहते आणि म्हणून तिचे कौतुक करण्याकरता चैत्रगौरी बसवली जाते. चैत्रगौरींचे हळदी कुंकू केलं जातं आणि अक्षय तृतीयेच्या नंतर ती आपली परत माहेरी जाते आणि सासरी जाते. म्हणून असं म्हटलं जातं की या दिवसामध्ये चैत्रगौरीचं सुद्धा आगमन आहे आणि निसर्गामध्ये आलेलं जे आहे हरभरा, काकडी किंवा कैरी ह्या गोष्टींची तिला ते नैवेद्य रूपाने प्राप्त करू देत असतात. संस्कृत रघुवंशामध्ये वर्णन असं आहे की गुढीपाडव्या दिवशी कडुलिंब खावीत. कडुलिंब हे औषधी आहे. असे म्हणतात आहे ना, गुढीपाडव्याला कडुलिंब खाती, आधी कडू मग प्राप्ती अमृताची, असं म्हटलेलं आहे बघा. म्हणून त्या दिवशी हे पण सेवन करावं. त्यानंतर आरोग्यदायक म्हणून शरीराला थंडावा देतो म्हणून कडुलिंबाची पानं आणि गूळ आपण नैवेद्य दाखवून सेवन करून खात असतो आज. त्याचप्रमाणे आंघोळीच्या सुद्धा पाण्यामध्ये हे टाकत असतो. तसंच यांनी पित्त नाश आणि त्वचारोग नाहीसे होतात, इतकं हे औषधी आहे आणि हे याच दिवशी खातात. धान्यांना कीड लागली असेल तर ते पण धान्याचं त्याच्यामध्ये हे घालतात. आणि म्हणून बघा, संत चोखोबांनी सुद्धा इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की टाळी वाजवावी गुढी उभारावी, कडू वाट धरावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट धरावी पंढरीची, असं संत चोखोबांनी सुद्धा आपल्या अभंगात म्हटलेलं आहे. म्हणजे या गुढीपाडव्याचं इतकं महत्व आहे की पारंपरिक चालत आल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की गुढी विजय पताका म्हणजे गुढी म्हणजे विजय पताका. नंतर भोगावरती योगाचा विजय, विकारांवर विचारांचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय. आणि म्हणून मंगलता आणि पवित्रता यांनी हे वातावरण एकदम प्रसन्न करणारं आहे. आपल्याला कल्पना नाही की मलबार देशामध्ये हा सण वेगळ्या प्रकारे साजरा करतात. ते आपल्याला सकाळी उठल्यानंतर पहाटे उठून कराग्रे वसते म्हणून आपल्या देवाजवळ शुभदर्शन, देवाचं दर्शन घेतात आणि
सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपली जेवढी घरातली दागिने पैसे संपत्ती जी असेल ती प्रभूच्या जवळ येऊन सकाळी ठेवतात. कारण मला जे हे मिळालेलं आहे ते प्रभू प्रसाद म्हणून मिळालेलं आहे आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपल्याजवळ असलेली सर्व संपत्ती देवघरात प्रभूच्या चरणाजवळ ठेवतात आणि सर्वजण कुटुंबातले एकत्र बसून ते शुभ दर्शन भगवंताचं घेतात. कारण वर्षाचा हा पहिला दिवस आहे. अतिशय ते चरणाजवळ बसून भगवंताला भक्तीच्या भावनेने त्याचा सगळ्यांचा स्वीकार करतात. ही जी भावना आहे ही या दिवशी अतिशय महत्व आपल्याला समजावून सांगते की आपली भारतीय संस्कृती किती आदर्श आहे. आणि अशा प्रकारे घरोघरी गुढीपाडवा हा साजरा केला जातो. चैत्रगौरीचं आगमन आहे तो साजरा केला जातो. नंतर निसर्गामध्ये बघितलं आपण तर वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. निसर्ग फुललेला आहे, पालवी फुटलेली आहे, निसर्गामध्ये थंडावा आलेला आहे. अशा प्रकारे वातावरणात बदल झालेला आहे. कडुलिंब खाण्याने शरीरामध्ये बदल होईल आणि मनामध्ये सुद्धा भक्तीच्या आणि भावनेने या गुढी आपल्याला चैतन्य निर्माण करून देईल. म्हणून हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करावा असा हा महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट असलेला भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा 3.5 मुहूर्तातला मुहूर्त असलेला असा हा सण आहे. तर आपण सगळ्याजणी आनंदाने साजरा करूयात. सगळ्यांना गुढीपाडव्या दिवशी शुभेच्छा. नमस्कार.